खेळाडू स्फोटक फलंदाज विस्फोटक ही जोडी मैदानाकडे आली. बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकासाठी धीरज कातारा. आदई वावंजे विभाग नव्हे तर पनवेल तालुक्यातला आणखीन एक रायझिंग यंगस्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर तो खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू नेवाई संघाचा धीरज कातारा यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द स्टम्प्स गोलंदाजीसाठी सज्ज झाला हा खेळाडू. पहिला चेंडू फेस करेल त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला ऋतिक घरत. पहिला बॉल बॅकफुटला आले, जागा बनवली, गॅप मध्ये शॉट, स्किलिंग शॉट आणि टेकिंग गॅप. पहिल्या बॉलवरती वेलकम बाउंड्री 4-4. गल्ली आणि कव्हरच्या मधून गॅप शोधला फलंदाज ऋतिक घरतने. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि 4 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. बॅटिंग करताना जय हनुमान खारकोपर या संघाला धावसंख्येत वाढ करत पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन झालंय. ऋतिकचं अकाउंट ओपन झालंय खारकोपर टीमचं. सेकंड बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले, तेच क्षेत्र निवडलं आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, लगातार दुसरा चौकार. समीरदादा पाटील यांचं शुभागमन इथे आपण बघितलं. आणि येत्या 21 फेब्रुवारी पासून याच मैदानावर त्यांचे सुपुत्र कुमार साईशच्या नावानं तुम्हाला स्पर्धा याच मैदानावर बघायला मिळेल. रजनी स्पर्धेचा शुभारंभ इथे होईल आणि ज्या स्पर्धेचा फर्स्ट प्राइज असेल 2 लाख रुपये, एक मोठी स्पर्धा या मैदानावर तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळेला ऑन साईडला खरं तर आपण पाहताय हा फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. मागे डीप मधला फिल्डर आलाय, तदवर दुसऱ्यांचा कॉल झालाय. डोळ्याची पापणी लवते ना लवते मात्र 2 धावा घेताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहिलं. समीर दादांना पण देऊया शुभेच्छा त्यांच्या कदर रजनी क्रिकेट स्पर्धेसाठी. याच क्रीडांगणावरती ऑन स्क्रीन आपण पाहताय आणि कदर 40+ ते क्रिकेटर देखील आहेत, त्यामुळे क्रिकेटची आवड त्यांना बरं प्रचंड आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. 10 धावा धावफलकावरती आल्या. यावेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सुपर डुपर क्लास ऋतिक घरतचा निर्णय पेंडिंग आहे. बॉल चालला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. आजच्या दिवसातला खरं तर या दुसऱ्या बघा वाहा संघ आपण कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा सूचना आली आहे, आपण लगेच दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना संपन्न करणार आहोत कारण वाहा संघाची आज मॅच किंजल ट्रॉफीमध्ये गेलाय बरोबर 5वा सामना. त्यामुळे त्यांना आपण विनंती करूया आपण थांबा, जाऊ नका कुठेही. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्क खेळत असताना बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि इथे आपण पाहिलं सॉफ्ट डिसमिसल. मिड ऑफच्या दिशेमध्ये झेल टिपत असताना पहिला धक्का बसला बॅटिंग करताना. जय हनुमान खारकोपर टीमला स्वतःवरती निराश, हताश झाले त्या ठिकाणी ऋतिक, कारण त्यांना ऑन साईडला हा फटका खेळायचा होता. धीम्या गतीचा बॉल, बॅटचा फेस लवकर क्लोज होताना मात्र लिडिंग एज लागली, झेल टिपत मात्र पहिला धक्का बसला खारकोपर टीमला. ते 2 चौकार, 1 षटकार आणि दुहेरी धाव या मदतीने आपण पाहिलं. वैयक्तिक टीमला 16 धावांचं योगदान त्या ठिकाणी ऋतिक घरतनं दिलं, परंतु हा खेळाडू आपण बाद होताना पाहिला. त्याचं देखील विकेट फार इम्पॉर्टंट होतं. खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी ब्रेक थ्रू हवा होता आणि तो ब्रेक थ्रू मात्र धीरजने मिळवून दिला. आपल्या खरं तर षटकामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. थोडासा बॅकअप द हँड डिलिव्हरी ऑन साईडला खेळत असताना बॅटचा फ्लेस लवकर क्लोज झाला. तदनंतर 3ऱ्या क्रमांकावरती नौका खेळाडू खारकोपर संघाचा ओमकार पाटील आपण दाखल होताना पाहत आहे. पहिल्या पॉवर प्लेमधला शेवटचा बॉल ओमकाराला क्रीडांगणाच्या आतमध्ये. अगदी 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू धीरज तयार ओव्हर द विकेट. यावेळेला देखील आपण पाहिला शॉर्ट आर्म पुल करत असताना हा पंप जॅक करायचा होता. बॉलमध्ये गती कमी होती, अगदी शरीरावरती आदळणारा हा चेंडू त्या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला. षटक संपलं पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपला. पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जय हनुमान खारकोपर संघाची धावसंख्या धावफलकावरती आली. 1 गडी बाद 16 धावा. शुभागमन तुम्हाला इथे बघायला मिळेल. मराठी पाऊल पडते पुढे. खरं तर अभिमान वाटतं अशा माणसाचा उल्लेख करताना. आपल्या खरं तर
आगरी समाजाचा एक असा मुलगा जो खूप चांगला क्रिकेट खेळला आणि क्रिकेट खेळता खेळता त्याने त्याचा शैक्षणिक क्षेत्रामधील वाटचाल ही सोडली नाही आणि आज PSI या पदापर्यंत जाऊन पोहोचले असे सन्माननीय रोशनशेठ काथारा यांना आम्ही विनंती करू PSI की साहेब आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत, परंतु ते सध्या मैदानामध्ये खेळत आहेत, यानंतर आपण त्यांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत. यस 2 स्टार PSI आहेत त्या रोशन कातारा. आणि नुकताच खरं तर आपण पाहिलं एक सोशल मीडियावरती एक व्हायरल झालेली आपण चर्चा पाहिली. खरं तर कोलकाता नाईट रायडर्स टीमचा खेळाडू व्यंकटेश अय्यर याला खरं तर याने पत्रकाराला एक मुलाखत देताना म्हटलं होतं, मी सध्या फायनान्समध्ये PhD करतोय, कारण पुढच्या वेळी तुम्ही मला खरं तर डॉक्टर व्यंकटेश अय्यर या नावानं तुम्ही माझी खरं तर मुलाखत घ्याल, कारण मी क्रिकेट 60 वर्ष खेळू शकत नाही, परंतु माझं शिक्षण हे मला माझ्या सतत सोबत राहील आणि त्याचा फायदा मला संपूर्ण माझ्या करिअरमध्ये मिळेल. आणि हेच त्याने सांगितलं होतं. चांगला मेसेज त्याने संपूर्ण खेळाडूंना दिला. आणि खरं तर मी रोशनचं विशेष कौतुक करेल. क्रिकेटबरोबर करिअरला महत्त्व देणारा हा खेळाडू 2 स्टार PSI. आणि त्यांच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये सिंगल आली, एक धाव मात्र मिळताना आपण पाहिली आणि लवकरच 2चे 4 हात देखील होतील. त्यांच्यासाठी देखील आपण त्यांना शुभेच्छा देऊया. रोशनजी कातारा त्यांना आपण पाहत आहे, खरं तर आपलाच समाजाचा आपला भूमिपुत्र आज एक चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारी मंडळी म्हणजे महाराष्ट्र पोलीस. त्या महाराष्ट्र पोलीस दलाला आपण नक्कीच सॅल्यूट करूया आणि जाऊया पुन्हा त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. बॉल तयार अराउंड द विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय मिडऑफच्या डोक्यावरून, बॉल मागे चाललाय एका टप्प्याने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. ओमकार की जय जयकार, चौकार. अतिश कातारा त्यांना आपण पाहताय आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगलं टायमिंग ओमकारचं पाहायला मिळालं. 21 धावा धावफलकावरती. 1.2 चेंडूंचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती. क्लीन बॉल, ज्युसी फुलटॉस बॉल, त्याच्यावरती मोठा फटका यायला हवा होता, परंतु याच फुलटॉसने घात केला ओमकारचा. क्लीन बॉल झाला फलंदाज. दुसरा धक्का बसला जय हनुमान कारकोबर टीमला. नाही दरवर्षी पाहत असतो गावाध्यक्ष बंटी करत यांच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं आयोजन आम्ही सातत्याने पाहिले आणि ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून या टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण या क्रीडांगणाच्या खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. मैदानावरती जो सध्या सामना आहे जय हनुमान खारकोपर विपक्ष गौरी स्पोर्ट्स नेवाई अशी ही लढत. विकेट मिळाला त्या ठिकाणी गोलंदाज आतिश कातारा या खेळाडूला. नौका फलंदाज मैदानाकडे चालला आहे त्या ठिकाणी धनेश भोईर. धनेश यांना आपण पाहता फिटनेसवरती प्रचंड भर देणारा हा खेळाडू. धनेश या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती पार्टनरशिप हवी आहे. हर्षल अजूनही एकही चेंडू त्याने एक माफी असं 1 बॉल फेस केला आणि 1 रनचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. या टीमचा की फॅक्टर आहे. या टीमचा प्रमुख आक्रमक फलंदाज तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. अतिश तयार. राऊंड द विकेट. गॅपमध्ये फटका ढकलला बॉलला त्या ठिकाणी बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे. बॉल मागे चालला. क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही फलंदाज गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ताळमेळ चांगलं होतं आणि इथे 2 धावा आल्या. धावसंख्येत बदल. स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 2 खेळाडू बाद 23 धावा. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. 23 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहताय त्या ठिकाणी 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला फुल लेन बॉल. क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी. खरं आपण पाहताय अगदी टप्पा पडला आणि बॉल खालून निघाला. पाण्यामधून जी पाणबुडी खरं तर पाण्याच्या खाऊन निघून जाते तशा पद्धतीने हा चेंडू टप्पा पडला खाली निघून चालला. त्यामुळे सबमरीन डिलिव्हरी याला म्हणायला हरकत नाहीये. हा डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. प्रत्युत्तर नव्हतं धनेशकडे. कमबॅक आपण पाहिलं आतिश कातारा या खेळाडूचं. लास्ट बॉल या ओव्हरमधला सेकंड ओव्हरचा शेवटचा चेंडू. समोर धनेश.
यावेळेला लो फुल टॉस बॉल बॅक ड्राईव्ह अगदी बॉलरच्या दिशेने फटका सजवला होता. मागे चालला बॉल सिंगल घेत असताना आपण पाहता दोन्ही खेळाडूंना सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान खारकोपर संघाची धावसंख्या 12.00च्या सरासरीने 2 खेळाडू बाद 24 अशी धावसंख्या आपण पाहत आहे. स्थापित व्हावं ही श्रींची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा. DJ सानियाचे प्रोपरायटर नितीन आणि त्यांचे सहकारी खरंतर प्रत्येक स्पर्धांमध्ये असले की एक वेगळा खरंतर ऊर्जा प्रत्येकाला मिळते आणि त्यांचं संगीत आपण सातत्याने ऐकलंय. जी फरमाईश प्रत्येकाची असते ती फरमाईश त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. काल कव्वाली सॉन्ग आपण ऐकले सातत्याने, आज देखील आपण पाहिलं महाराजांचे गीत तुम्ही ऐकताय त्यांच्या माध्यमातून. चौया मैदानाच्या दिशेने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 24 गडी बाचाले 2. पुन्हा धनेश ट्रॅकिंग एंडला आलाय. खरं तर अजूनही आपण जर पाहिला आघाडीचा खेळाडू हर्षल हा नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच उभा आहे आणि ही चांगली खरं तर गोष्ट राहील कारकोपर संघासाठी, कारण तो जितका वेळ या विकेटवरती वेळ घालवेल अगदी शेवटच्या षटकापर्यंत उभा राहील तितकं मोठं टार्गेट तुम्हाला कारकोपर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही आहे. प्रेम काथारा तिसऱ्या षटकामध्ये फ्रेश बॉलला सोडून देण्याचा निर्णय घेतला, लेफ्ट केला आणि पंचांनी मात्र या बॉलला निर्धाव घोषित केलं. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये एक काळचे खरं अगदी यष्टांच्या मागे चिकटून उभे राहणार आहे असंच म्हणायला हरकत नाही. विकेट किपर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक तेवढेच आक्रमक फलंदाज जे मोहोगावाचे आहेत, चांगलं त्यांचा देखील अनुभव राहिला या क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचा बोलबाला राहिला आहे असे खरं तर आमचे मित्र विनोद दादा पाटे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहे. यावेळेला लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह आहे आणि इथे मागे फिल्डिंग तितकीच सुंदर पाहायला मिळाली धीरजच्या माध्यमातून. लास्ट मोमेंटला बॉलला थांबवलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्या. या चेंडूवरती 2 धावा आल्या, धावसंख्येत बदल, धावफलक पाहायला मिळेल तुम्हाला 2 गडी बाद 26 धावा. आज जय हनुमान कारकोपर संघाचे प्रमुख खेळाडू शेखर दादा पाटील स्कॉडमध्ये नाही आहेत, परंतु संपूर्ण यंगस्टर तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. निलेशजी पाटील त्यांचे सर्व सहकारी, हर्षलला आपण पाहत आहे जो मैदानामध्ये आहे अजूनही. आयुष गोंधळी हा खेळाडू या टीमचा अष्टपैलू खेळाडू. यावेळेला लोअर फुल टॉस, फुटवर्क नाही आहे खरं तर आपण पाहिला, कटर बॉल होता, थोडासा बॉल टप्पा पडला आतमध्ये आला आणि इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू. खरं क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगत असो मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क जर नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे, पण इथे फुटवर्क नसताना मात्र हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू खेळत असताना आपण पाहता धनेशला डॉट बॉल, 26 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला देखील आपण पाहिला स्लॉग हिटचा प्रयत्न होता, बॉल मागे चालला मिड विकेट रिझनकडे, सिंगल घेत मात्र दुसऱ्या रनचा कॉल झाला. हर्षद निघालेत दुसऱ्या रनसाठी, त्यांना खरं तर स्ट्राईक हवी होती परंतु जशी संधी मिळाली हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट केलं. क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी फार कमी मिळते परंतु मिळालेल्या संधी सोनं तुम्हाला करावं लागतं आणि तेच करत असताना 2 धावा आल्या, एक रन अतिशय इम्पॉर्टंट. त्या रनसाठी मात्र संघर्ष सुरू आहे या ठिकाणी 2 खेळाडूंमध्ये. धनेश आणि हर्षल हे 2 फलंदाज विकेटवरती आहेत. तिसरं षटक आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती असताना प्रेम काथारा 4 चेंडू फेकले, 4 धावा त्याने खर्च केल्या. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 गडी बाद 28. यावेळेला देखील त्याच दिशेने प्रयत्न केला पण इथे फटका सुंदर आहे, वाईडी स्ट्रॉंगर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध होता हा फटका. फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर बॉल एका टप्प्याने गेला, सीमा पार, 4 चौकार. या फटक्यामध्ये धनेशचा आत्मविश्वास कमी होता परंतु रिझल्ट चांगला होता, कारण हा बॉल आपण जर पाहिला गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला त्यामुळे 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. बॅटिंग करत असताना कारकोपर संघाला धावसंख्येत बदल तुम्ही होताना पाहताय. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 32 वैयक्तिक 8 बॉल 11 वरती खेळतो ज्यामध्ये 1 चौकार धनेशच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली, टर्न केला बॉलला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, फिल्डर होते त्या ठिकाणी तैनात, बॉलला थांबवलं, थ्रो येईल तद्वर मात्र सिंगल आली आणि पुन्हा एकदा हर्षलला आता नॉनस्ट्रायकिंग एंडलाच उभं राहावं लागेल. 3 षटकांचा बाजवी खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान कारकोपर संघाची धावसंख्या 11.00च्या सरासरीने 2 गडी बाद 33 ही आपण धावफलकावरती पाहत आहे.
3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. स्ट्रॅटर्जी टाईम खरं तर ज्याला म्हणता येईल, कारण ही वेळ तुम्हाला या ठिकाणी रणनीती आखण्यासाठी असते. कशा पद्धतीने ज्या तुमच्याकडून चुका झाल्यात त्या चुका तुम्हाला पुन्हा पुढच्या येणाऱ्या सत्रामध्ये करायच्या नाही. 2 षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करायचं आहे. एका बाजूने कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आहे. ब्रिजेश शहा खरं तर नेरे संघाचे 12वे खेळाडू. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खरं तर आमच्या सर्व या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं, मान्यवरांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे ब्रिजेश बाई. ब्रिजेश खरं तर लगेच आमच्या बाजूलाच आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहिलं आणि त्यांचा आज वाढदिवस, त्यांच्या आयुष्यातील एक अतिशय अविस्मरणीय दिवस. त्यांना पुढचं आयुष्य खरं तर निरोगी आणि समृद्धीने भरभराटीने जावं हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. चौथ्या ओव्हरमध्ये आता गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. खरं तर आतिश कातारा ज्याने सेकंड स्पेल टाकला होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलं होतं, तो गोलंदाज त्याच्यामध्ये विश्वास दाखवला सेकंड स्पेलमध्ये. पण धनेशला आता आक्रमण करावं लागेल. भरपूर त्याने वेळ घालवला विकेटवरती आणि आतापर्यंत आपल्या संघासाठी त्याने योगदान दिलं आहे. 9मध्ये 12. ब्रिजेशला आपण पाहता ऑन स्क्रीन. बड्डे बॉय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धाव फलकावरती आतापर्यंत 33 आहेत. यावेळेला लो फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या वरून त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे चला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे. अगदी लॉंग ऑफमधला फिल्डर एक्स्ट्रा कव्हरमध्ये सरकला. बॉलला त्याने थांबवलं. 2 धावा या चेंडूवरती आल्या. धावसंख्या मात्र आपण पाहत आहे जाऊन पोहोचली आहे 35 या करदर आकड्यावरती. 2 गडीबाद 35 अशी धावसंख्या. हळूवार मात्र संत गतीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न धनेशने केला आहे, परंतु हर्षलकडे कॅलिबर आहे. तो मोठे फटके खेळू शकतो. या संघाचा मी मगाशी म्हटलं की फॅक्टर ज्याच्याकडे आक्रमकता ठासून भरली आहे, तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला शांत उभा आहे. एकच बॉल फेस केला त्याने. यावेळेला शॉट ऑफ लेन. फटका चांगला इनफिल्डला क्लिअर करत असताना मागे चाललाय. आता भरपूर वेळ झालाय. खरं तर वेळ झाला त्यामुळे स्ट्राईक स्वतःकडे हर्षलने ठेवली, कारण त्याला माहिती आहे आता मात्र आक्रमण याच तुम्हाला तंत्राचा वापर मैदानामध्ये करावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसतं. तुम्ही कितीही धावा बनवा, ते टार्गेट खरं तर क्रिकेटमध्ये सेफ नसतं. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅचच्या दरम्यान. अंतिम 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. हर्षल स्ट्राईकला आला. लो फुलटॉस बॉल हलक्या हाताने ऑन साईडला ड्राईव्ह केला, टर्न केला मिड विकेट क्षेत्राकडे. सेकंडचा कॉल निघाले. दोन्ही खेळाडू फेकी खराब पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय 2 धावा इथे येताना पाहायला मिळतील. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये नेरे संघाचा बाहुबली रोहन. बघा खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली. चला आपण परेशबाई किंवा बाली सूरज पाटील जातील. खरं तर आमचे आयोजक आहेत. तिसरे पंच म्हणून मैदानाची पाहणी करतील. आक्षेप घेतला गेला गोलंदाजावरती आणि काल एका गोलंदाजाला खरं तर त्या ठिकाणी थ्रो गोलंदाज म्हणून बाद देखील केलं या स्पर्धेमध्ये. हे व्हायला हवं प्रत्येक स्पर्धांमध्ये, तेव्हाच क्रिकेट स्टँडर्ड लेवलचं तुम्हाला पाहायला मिळेल. आतिशवरती ऑब्जेक्शन आलंय. धावफलकावरती 38 धावा राऊंड द विकेट. धीम्या गतीचा बॉल गती कमी केली आणि ते लेग स्टिकच्या बाहेर डाऊन द लेग हा बॉल टाकायचा होता. वाईड कॉल झालाय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत बदल होताना आपण पाहत आहे. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 39. 39 धावा. अजून वेळ गेलेली नाही. हर्षल मैदानामध्ये उभा आहे. आघाडीचा खेळाडू खरं तर कारकोपर संघाचा आक्रमक आणि अष्टपैलू खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती. आतिशनं कमबॅक कमालीचं केलंय या सामन्यामध्ये. तो खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. सटीक यॉर्कर पाहिला या ठिकाणी आपण पाहिलं आतिश कातारा या खेळाडूचा. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर त्या ठिकाणी नव्हतं हर्षलकडे. अजून एक निर्णायक चेंडू फेकत असताना सिंगल कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. 1 धाव आली. 40 धावा धावफलकावरती. 4थं दशक पूर्ण झालंय बॅटिंग करत असताना जय हनुमान खारकोपर या संघाचं. 40 रन ऑन स्कोर कार्ड. शैलेश दादा पाटील यांना खरं तर जितू 11 नेरे संघाचे बिग सपोर्टर, त्यांना ऑन स्क्रीन आपण पाहत आहे. यावेळेला ऑन साईडला मिड विकेटला संयम बरच दाखवला आणि त्यानंतर मात्र योग्य वेळी आपण पाहताय मैदानामध्ये धनेशने आक्रमण केलंय. मिड विकेटच्या बाहेर पाठवलंय. सीमापार षटकार.
होता आणि त्याच्यावरती प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. खरं तर धनेश ची बॅटिंग आपण स्टान्स पाहिली तर जास्तीत जास्त V-सेपमध्ये तो खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याच रेंजमध्ये बॉल आला आणि स्लॉटमध्ये आलेला बॉल त्याला मात्र सिक्सर प्लॉटमध्ये त्याने पाठवला. 6 धावा आल्या, मच निडेड सिक्सर असं म्हणता येईल या क्षणाला, कारण अत्यावश्यक हा षटकार होता कारकोपर संघासाठी. थोडंसं मोमेंटम त्यांना हवं होतं आणि या षटकाराने मात्र त्यांना नक्कीच मोमेंटम मिळेल यात शंका नाही आहे. धनेश भोईर ज्याने आतापर्यंत 21 धावा केल्या, 12 बॉलमध्ये 1 षटकार 1 चौकार आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिले आणि स्ट्राईक रेट आपण जर त्याचा पाहिला तर 175चा स्ट्राईक रेट राहिला आतापर्यंत. पहिली मॅच नॉट आऊट 21 वरती खेळत आहेत. अतिशय चांगली मॅच, बिग फाईट या दोन संघादरम्यान. खारकोपर विपक्ष नेवाली, आदई वावजे विभाग विपक्ष उलवानोड अशी ही लढत मैदानामध्ये आहे. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, अलॉंग द कार्पेट बॉल चला लॉंगॉनच्या क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगलचा कॉल आणि पुन्हा एकदा हर्षल नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल स्लॉग ओव्हरमध्ये. चौथं षटक संपलं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकायला लागल्यात त्या ठिकाणी 47. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. या आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत DJ सानिया यांच्या माध्यमातून. स्कोर कार्डवरती पण लागताना पाहत आहे आणि तदनंतर मात्र आता अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येतात नेवाली संघाचे महेश पाटील हा खेळाडू. महेश पाटील तोही एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. खरं त्याची बॅटिंग आम्ही पाहिली होती शेरदिल ट्रॉफी जी खरं तर म्हात्रेपाडा या मैदानी झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये डोंबिवली किंग महेश भाई पाटील यांचं इथं आगमन झालं होतं आणि हा महेश बहरदार खरं तर फॉर्ममध्ये आला होता आणि त्यांनी देखील त्यांचं कौतुक केलं होतं त्या स्पर्धेमध्ये. महेश या खेळाडू 47 धावा हर्षल स्कोर कार्डवरती आहेत. आता अंतिम षटक या ठिकाणी असेल समोर. धनेशला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. अजूनही कारकोपर संघाच्या खेम्यामध्ये बॅटिंग ऑर्डर ही मजबूत आहे. आयुष देखील येणं बाकी आहे. त्यामुळे आता इथून धनेशला डू आर डाय करो या मरो या खरंतर परिस्थितीला सामोरं जात आक्रमण करायचं आहे. महेश तयार. यावेळेला लेफ्टी बॉलर आणि त्याचं व्हेरिएशन नॅचरल स्विंग तुम्ही इथे पाहताय आणि पहिला बॉल डॉट त्याने टाकलाय. हर्षल मात्र त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. तो स्ट्राईकसाठी तडफडतोय, त्याला स्ट्राईक कधी मिळेल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 धावा धाव फलकामध्ये थोडं डॉमिनेट केलंय खरं तर आता पहिल्याच बॉलवरती महेश पाटीलने. धनेश भोईर या फलंदाजाला ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर यावेळेला फिरून मारला बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर अर्धशतक कंप्लीट झालं. 51 धावा धाव फलकावरती खारकोपर टीमच्या माध्यमातून. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. एवढ्या धीमा गतीने हाफ ट्रॅकर आपण पाहिलं आणि त्याच्यावरती शॉट सिलेक्शन अगदी चांगलं होतं. आउटफील्डचा फायदा मिळाला. बॉल टप्पापर्यंत उसळी घेत मात्र क्षेत्ररक्षक डोक्यावरून जाताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल यावेळेला बिगिट करताना बॉलने उंची घेतली. राजेश कातारा डाऊन द बॉल. झेल होईल का? सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल सुटला. जीवनदान मिळालं धनेशला आणि त्याहीपेक्षा महत्वाचं हर्षलला स्ट्राईक मिळाली. इथे विकेट व्हायला हवा होता. जीवनदान मिळालंय धनेश भोईर या फलंदाजाला. धावसंख्येत बदल 52 धावा धाव फलकावरती. आता अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. सलामीला आलेला खेळाडू त्या ठिकाणी पाहता हर्षल ज्याने 3 चेंडू आतापर्यंत फेस केले तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेला ऑन साईडला फटका. मिड विकेट मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी धीरज. कमालीचा एफर्ट्स. रनिंग कॅच पकडला समोरच्या दिशेने आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसला जय हनुमान कारकोपर या टीमला.
अजून एक धक्का बसला. खरं तर लास्ट ओव्हरमध्ये हर्षलकडून भरपूर अपेक्षा होत्या, तो खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर कॅप्टन आयुष गोंधळी मात्र मैदानाकडे चाललाय. खरं तर उलवान रोडमधले आमचे उत्कृष्ट समालोचक सुयोग कोळी गव्हाण तेही स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खारकोपर संघाचे बिग सपोर्टर, यस वेलकम. यावेळेला देखील आपण पाहिला खरं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या लाईनमध्येच नव्हते. लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट बघा निर्णय काय असेल. वाईटचा कॉल त्या ठिकाणी ते वाईट मागतात, परंतु निर्णय जो असेल पंचांचा तो अंतिम. बघा निर्णय पंच घेतील त्या ठिकाणी, तो निर्णय अंतिम राहील. यस, यष्ट्याचीच झाले खेळाडू. वाईटची खरं तर त्यांनी अपील केली होती, परंतु पॉपिंग क्रीज सोडली. ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहता त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय. बघा खरं तर यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. महेंद्र पाटील यष्ट्यांच्या मागे आहेत, त्याने संधी सोडली नाही आहे. कारण मैदानामध्ये आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत, त्यामुळे इथे जे आपल्या संघासाठी योग्य राहील तेच त्याने केलं. स्टंपिंग केलं आणि खेळाडू आयुषला बाद त्याने घोषित केलं. त्यामुळे पंचांचा निर्णय आयुष अंतिम राहील, आपल्याला मैदान सोडावं लागेल. आणि इथे मात्र सांघिक यश मिळालं. यष्टीरक्षकाच्या नावावरती हा विकेट राहील. चांगलं कमबॅक आयुषला परतावं लागेल. आता अंतिम खरं तर या सत्रामधला पहिल्या इनिंगमधला शेवटचा बॉल आणि महेश पाटीलनं काय कमालीचं कमबॅक केलं. एक चौकार खरं तर या ओव्हरमध्ये अपवाद राहिला, पण तो शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मधल्या फळीतला खेळाडू खारकोपर संघाचा दाखल झाला आहे. रोहन पाटील निर्णायक बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. जर का इथे मोठा फटका आला तर नक्कीच कॉन्फिडन्स लेवल सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खारकोपर संघाचा हाय होताना पाहायला मिळेल. आणि वैभव एक आवर्जून मी उल्लेख करेल, खारकोपर म्हटलं की व्हेरिएशन स्पिनर गोलंदाजांचा वारसा खरं तर मिळाला या खेळाडूंना. बरेचसे स्पिनर गोलंदाज आपण प्रतीकला पाहिलं, विशालला पाहिलं, ज्यामध्ये आयुषचा देखील मी आवर्जून उल्लेख करेल. तो एक चांगला खरं तर संमिश्र पद्धतीचा गोलंदाज आहे. त्यामुळे हा सामना रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. परंतु धीरज जो एक भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू नेवाली संघाचा, त्याची फलंदाजी देखील तुम्हाला तितकीच धारदार पाहायला मिळेल. आज खरं तर सांगितलं कॅप्टनने सोनू नाही आहेत, खरं तर नेवाली संघाचे एक उत्कृष्ट स्पिनर, डाव्या हाताचे अनुभवी गोलंदाज टीममध्ये नाही आहेत, तरी देखील हा संघ मात्र चांगल्या खरं तर पद्धतीचा परफॉर्मन्स देत असताना या स्पर्धेमध्ये शेवटचा बॉल यावेळेला करता आपण पाहिला. बिगिट करताना हा बॉल उंच गेलाय, झेल खाली शतरक्षक आले स्वतः. महेश कॉटन बोल्डच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाला. महेशला शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाला गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाला. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय हनुमान खारकोपर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आली, ती म्हणजे 52. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये, येणाऱ्या 30 चेंडूमध्ये या ठिकाणी करायच्यात गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला 53. चला लगेच आपण मैदान जय हनुमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, हनुमान व्यायाम मंडळ व ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 हे भव्यदिव्य पर्व. आणि या स्पर्धेसाठी खास आकर्षण म्हणजे मालिकावीरासाठी बाईक आहे. आणि या बाईकचे पुरस्कर्ते आदरणीय सुप्रसिद्ध युवा उद्योजक गौरवशेठ कांडपेरे आणि त्यांचे चिरंजीव आपण पाहता राजवीर यांना ऑनस्क्रीन त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 53 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल आमचे उत्तम मराठी समालोचक वैभवजी भोपी यांच्याकडे. तत्पूर्वी संधी देऊया आपण डीजे यांना. धन्यवाद. बॉलला पाठवलाय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. फिल्डर पोहोचू शकत नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता. आणि बघू शकता सध्या सांगत असताना मैदानामध्ये यंदाचा सीझन नव्हेच गतवर्ष देखील हा खेळाडू खूप फॉर्ममध्ये होता. आणि एखादा यंगस्टर्स खेळाडू खूप टचमध्ये असतो तेव्हा किती आक्रमक असतो हे आपल्याला बघायला मिळालं. आता फिल्डिंगमध्ये थोडी चेंजेस आपल्याला जरूर बघायला मिळेल. स्क्वेअर लेग मिड विकेटचा फिल्डर थोडंसं स्क्वेअर लेगमध्ये
सरकवण्यात आलंय आणि लॉंग ऑफच्या खेळाडूला लॉंग ऑनमध्ये बोलवलं आहे. कारण पहिलं पॉवर प्लेचं जे सर्कल सध्या सुरू आहे मैदानामध्ये आणि एकंदरीत टोटल बोर्डवर जे आले ते 10 रन. सुरुवात चांगली झाली आहे मैदानात. थोडंसं बॅकफुटला जाऊन थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला धीरजने या बॉलवर, परंतु स्विंग गोलंदाजी. नुकताच आमचे मित्र रोशनजी पाटील तारा यांनी उल्लेख केला की स्विंग गोलंदाजीचा वारसा जपणारा संघ कोणता असेल तर तो अगदीच खारकोपर आहे आणि ती स्विंग गोलंदाजी. स्लोअर वन लोवर फुलटॉस बॉल. पहिल्या 2 बॉलवर आक्रमण झाले, तदनंतरचे हे 2 चेंडू निर्धाव आलेत. हे क्रिकेटमधील वार झाल्यानंतर केलेले पलटवार आहेत आणि ते पलटवार करतायत सध्या ऋतिक घरत. चांगलं कमबॅक हे असायला असावं, कारण जेव्हा तुमच्यावर आक्रमण होतं त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला तुमच्या गुणवत्तेतून सिद्ध करायचं असतं आणि ती गुणवत्ता सध्या पेश करत असताना ऋतिक मैदानामध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये वारंवार चेंजेस केले जात आहेत. राजदादा कथारे यांनी सांगितले की पहिल्यांदा दोन्ही संघ आमने सामने आलेत, त्यांचे स्ट्रॉंग अँड वीक पॉईंट दोघांना माहीत नाही आहेत आणि आता स्विचिटचा हा प्रयत्न बघू शकता रोशनदादा. हेच आपल्याला बघायला मिळालं. सुरुवातीचे जे चेंडू होते थोडे ऑफस्टिकच्या बाहेर फेकले जात होते, परंतु हा स्विचिट करण्याचा प्रयत्न हा थोडा लेगसमच्या बाहेर चेंडू पिचिंग केला आणि निर्धाव चेंडूचे ते सांगता होत असताना डिफेन्स केलाय. बॉलला हलक्या हाताने पुश केलाय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि ही भरपूर जोखमीने भरलेली धाव होती, कारण धीरजला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचंय. पहिले पॉवर प्ले खेळणं या खेळाडूला पसंत आहे. पहिलं षटक समाप्तीचं झालंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये टोटल धावा आल्यात ऑन बोर्डवर 11 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि रन फलकावर धावा लागले. टोटल 11 धावा. या मॅचमध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाली संघासमोर टार्गेट आहे 53 धावांचं. मागील मॅच खूप चांगली राहिली. अंतिम 1 बॉल 1 पर्यंत असा सामना आपण बघितला, जिथे 47 धावांचं लक्ष होतं आणि खूप लढल्या. आत्तापर्यंतचा कालच्या दिवसाचा विचार केला तर 59 धावा म्हणजे 60 चेस करायच्या होत्या, तर डिफेन्स केल्या होत्या अगदी साई स्टार वेगन संघानं. म्हणजे 60 धावा हायस्ट स्कोर आहे या स्पर्धेमध्ये 59 धावांचं. गोलंदाजीसाठी हर्ष आलाय बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट हँडेड गोलंदाज इथे फ्लिक ऑफ द रिस्क घेण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. 3 खेळाडू बॉलच्या पाठीमागे. चला चेंडू फायनली थांबवलाय. लास्ट मोमेंटला धावा सेव्ह केल्या जात आहेत. खरं तर मागील मॅच जे रंगली सुरुवातीलाच आपण बघितलं, जे पहिले 2 चेंडू 1 षटकार आणि 1 चौकार जो वाचवला होता पोदी संघाच्या गोलंदाजाने, तोच ज्या रन त्यांनी सेव्ह केल्या होत्या त्याच धावा शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांना फायदेशीर ठरल्या. क्रिकेटमध्ये 1-1 धाव महत्त्वाची असते. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी आपण 1-1 धाव जमावतो किंवा 1-1 धाव वाचवतो ती शेवटपर्यंत लढण्यासाठी फार उपयुक्त ठरते आणि त्या इथे मागील बॉलवर आपण 2 धावा सेव्ह करताना बघितल्यात. संघाचा वाढतं टोटल आहे डबल डिजिटमध्ये 13 धावा बिनबाद नेवाली संघाची. धीरजसाठी हा लोअर फुलटॉस बॉल होता. जोखीम खेळण्यापेक्षा जबाबदारी खेळणं या खेळाडूंना मागील काही टुर्नामेंटमध्ये आत्मसात केलाय. पूर्वीचा क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट धीरजमध्ये भरपूर बदलाव आपण बघितला असेल. पूर्वी धीरज पॉवर प्लेमध्ये यायचा आणि अगदी वेगवान आक्रमक खेळणं त्याला आवडायचं, परंतु मागील काही टुर्नामेंटमध्ये धीरजनं रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ती जाणली आहे आणि लॉंग टर्म क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी पसंती देताना आपण बघितले. 14वर सध्या आपण बघतो. राजेश कातारा पहिल्यांदा स्ट्रायकर एंडकडे आले होते आणि इथे फक्त दिशा दिले. बॉल चाला 100 कव्हरला. थोडासा स्लोअर वन हा फटका होता आणि इथे 2 रन इथे आपण बघू शकता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर मागील काही चेंडूमध्ये झाला, परंतु राजेशजी कातारा मागील काही टुर्नामेंटमध्ये मिडल ऑर्डरमध्ये येत होते, परंतु आत्ता आपण बघतो याचं ओपनर म्हणून मैदानामध्ये ते आलेत. 16 धावा फलकावर लागलेत. दुसरा सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आजच्या या दिवसातील दुसऱ्या दिवसातील नंतरची मॅच राहील विनर वर्सेस विनर. काय फटका आहे
अगदी स्लॉट मध्ये आल्याने बॉलला पाठवल्या सीमा पलीकडे. पंचांच्या निर्णयाची आणि त्यांची इशाऱ्याची प्रतीक्षा होती आणि बॉल चाललाय सीमा पार षटकार. राजाची कातारा म्हटलं तर रोखठोक बाणा जशाच तसं प्रत्युत्तर. तुम्ही प्रेम मागितलं तर तुम्हाला प्रेम भरपूर मिळेल, परंतु तुम्ही जर अगदी थोडं वाकड्यात गेलात ना तर डेफिनेटली काम तमाम. मैदानामध्ये जाऊया. गोलंदाज तयार. षटकार आल्यानंतर डिफेन्स करत असताना स्वतःचा फुटवर्कचा वापर तिथे गोलंदाजाने केला. पायाच्या सहाय्यानं हा चेंडू अडवला. खूप वेगवान फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः हर्षचं म्हणावं लागेल. जरूर रन इथे सेव्ह केले जातील. 1 रन या बॉलवर मिळेल. संघ पुढे चाललाय. दुसऱ्या षटकातील आता अंतिम चेंडू फेकला जाईल. रन फलकावर धावा आहेत 23. बिनबाद सुरुवात झाली. अशीच काही सुरुवात होती. बॅटिंग जेव्हा करत होता मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये जहानवान खारकोपर, तेव्हा अशीच फलंदाजीची सुरुवात त्यांच्या मैदानामध्ये बघायला मिळाली होती. परंतु जे आव्हान 53 धावांचं आहे ते कोणाला उपयुक्त ठरेल हेच आता या मॅचमध्ये इंटरेस्टिंग आहे. धीरजसाठी हा चेंडू थोडंसं दूर ठेवला आणि यॉर्कर लाईनला पसंती दिली. डावकोरताचा असल्या कारणानं हर्षला एक वेगळा अँगल मैदानामध्ये भिडताना आपण बघितलं. सुरुवातीचे पहिले 2 पॉवर प्ले आता रणांगणामध्ये संपलेत आणि धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय. बोर्डवर लागले 23. येणारे चेंडू 18 आणि 10च्या सरासरीनं रिक्वायर रन रेट जो आहे, गरज आहे 18 बॉलमध्ये 30 धाव्यांची. मॅच समरीमध्ये आलेख तुम्हाला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने भूमितीमध्ये आपण आलेख शिकलो तसाच अगदी दोन्ही संघ बॅलन्स चाललेत. अगदी विचार केला तर नेवाळी संघ देखील चांगल्या पद्धतीने चालू आहे. अगदी दोन्ही संघाचं स्कोरिंग कंपॅरिझन सेम टू सेम आहे. परंतु आत्ताच्या सिच्युएशनला सुरुवातीच्या पहिल्या डावामध्ये 2 विकेट गमावले होते आतापर्यंत टीम खारकोपरनं आणि सध्या प्लस पॉईंट नेवाळी संघाचं हेच दिसत आहे. धावसंख्या झाले टोटल 23 रन. 18 बॉलमध्ये 30 रन अजून पाहिजेत विजयासाठी. मॅच ही देखील बनेल. आणि एकवेर इव्हेंट्स चांगला ग्राफ्स इंटरनॅशनल स्कोरबोर्ड्स आपण सातत्यानं बघतो तशाच पद्धतीनं ही स्कोरिंग आपण ग्राफ बघतो तुमच्या स्क्रीनवर. आमदार चषका अशी स्पर्धा कोपरोलीची आपल्याला बघायला मिळेल. एक मोठी टुर्नामेंट अजून एक आपल्याला भेटीसाठी स्विचिटसाठी गेले होती. राजेश काथारा यांना आपण बघतो. सध्या थोडासा आगळा वेगळा प्रयत्न. खूप कमी वेळा स्विचिट खेळतात. विशेपमध्ये खेळणं त्यांना खूप पसंत आहे, परंतु आज थोडासा वेगळा प्रयत्न. इथे डॉट बॉलनं सुरुवात झाली. गोलंदाजच्या मार्कवर आला पुन्हा एकदा हर्ष ठाकूर. सलग 3 बॉलमध्ये 3 गोलंदाजाचा वापर इथे करण्यात आलाय. मॅच इंटरेस्टिंग राहणार आहे. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं खारकोपरचं प्रेशर या मॅचमध्ये राहील. परंतु 1-2 मोठे फटके या मॅचमध्ये संपूर्ण पारड गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या बाजूने झुकवलं देखील जाईल. यात मात्र शंका नाही आहे. फिल्डिंगमध्ये बदल चेंजेस थोडे करण्यात येत आहेत. आता जो खेळाडू आपण कव्हर्समध्ये बघितला तो एक्स्ट्रा कव्हर मला बोलवले. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि डिफाईन लेग. फुल टॉस बॉल होता. टो इनला लागला आणि विकेट किपरनं कलेक्ट केला. हा बॉल नाराज आहेत राजेजी कातार त्यांच्या या शॉटवर आणि इथे हा फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का नेवाली टीमला. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये सुयश मिळालंय. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना, गोलंदाजी करत असताना ॲज अ बॉलर म्हणून हर्षल ठाकूरला मिळाली आहे पहिली सफलता. आपण बघतो नवीन फलंदाज मैदानामध्ये आता पार्थ पाटील इज अ व्हेरी डेंजरस बॅट्समन. मी तुलना करायची झाली या 2 टीममध्ये तर पार्थ आणि आयुष असे या 2 खेळामध्ये 2 यंगस्टर्स आहेत. तेवढे हे दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत. आणि आता पार्थ मैदानामध्ये मागील मॅचमध्ये आयुषला जास्त संधी मिळाली नाही, परंतु खूप लवकर प्रमोट केले पार्थला मैदानामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवालीनं. आल्या आल्या आपल्या नावाची दहशत, आपली ओळख पटवून देत असताना बॉलला पाठवला लॉंग ऑन सीमा पार षटकार.
जे नितीन खूप चांगली साथ आम्हाला दिली त्यांनी. किती हाय ना हँडसम हा फटका होता. प्रॉपर टायमिंग ओव्हरपिच बघितलं बॉलच्या मेरिटनुसार हा खेळ जसा चेंडू तसा फटका. पार्थला आपण बघितलंय धावसंख्येचा फलक पुढे चालला 29 धावा आता फलकावर लागलेत. धावांची उंची सध्या गाठतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली. डिफेन्स केलाय या चेंडूला 1 रन पूर्ण झाले. एक सिंगल बनले दुसरे साठी धावा सोडण्यामध्ये धीरज पटाईत आहे. ओव्हर तर 2 रन बनले तिसरे साठी नकार दिलाय कारण कलेक्ट झाला नाहीये बॉल. इच्छा नव्हती परंतु संधी कोण सोडतो. 2 रनला अगदी तिसऱ्यामध्ये कन्वर्ट केले गेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. असं क्रिकेटचं प्रेझन्स ऑफ माइंड असं. क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानामध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि मिळालेल्या संधी आणि त्याचं सोनं कसं केलं जातं ते प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलंय. धीरज आणि अगदी पार्थच्या जोडीनं मागील बॉलवर 3 रन आलेत. संघ पुढे चाललाय बोर्डवर लागले. टोटल 32 धावा. येणारे चेंडू 14 आणि रन पाहिजेत विजयासाठी 21 गौरी स्पोर्ट्स नेवाळी या संघाला. या मॅच मध्ये थोड्याशा चिंता भेडसावत आहेत. खारकोपर संघ दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आले. दोन्ही नौके संघ आहेत. मागील मॅच ज्या पद्धतीने बनली होती तसाच हा सामना बनेल. इंटरेस्टिंग राहील ही मॅच. धीरज कातारा वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान. 1 चौकार 1 षटकार त्याने आतापर्यंत दाखवला. आपल्या बॅटमधून चांगला टच मध्ये असलेला हा खेळाडू विशप मध्ये हलक्या दिशेनं फक्त दिशा दिली. आयुषनं चूक केली नाही. इम्पॉर्टंट विकेट धीरज त्याच्या खेळीचा अंत. धीरज काताराच्या खेळीचा अंत झालाय. धावसंख्येचा फलक ऑन बोर्डवर आपल्याला 32. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये अतुल काथारा मधल्या फलीतील आणखी एक चांगला खेळाडू आपण बघतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज सध्या मैदानामध्ये उर्वरित शिल्लक राहिली आहे. 2 खेळाडू गमावलेत बाद झाले. याच्या अगोदर राजेश काथारा ज्यांनी 9 धावांचं योगदान दिलं आणि नुकताच बाद झाले. धीरज काथारा ज्यानं 14 धावांचं योगदान दिलंय. चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय. ज्यांना संघाची सुरुवात अगदी आपण बघू शकता. 13 बॉल आणि 21 धावांची गरज आहे उर्वरित मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडकडे खेळण्यासाठी अतुल सज्ज झालाय. जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. शेवटचा चेंडू होता. बैठक फटका खेळायचा होता कव्हर सेक्सच्या कव्हर मध्ये परंतु टायमिंग जुला नाही. डॉट चेंडू आलाय. अंतिम चेंडूवर हर्षलनं त्याची गुणवत्ता दाखवली. या ओव्हरमध्ये 9 रन आल्या. 2 विकेटी मिळालेत. एकंदरीत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर धावा लागल्यात. बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या 32 टार्गेट आहेत 53चं. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 21 धावांची. आपण टीम मध्ये बघतो कॅफे ची बाईट्सचे प्रोप्रायटर त्यांचंही स्वागत आपण करूया. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. आमचे एक उत्कृष्ट स्कोरर रोहित म्हात्रे खारकोपर हे देखील स्पर्धा लाईव्ह बघतायत. त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा येतात. आपलंही स्वागत. 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग ही लढत राहील. अतिशय चांगली लढत चांगली मॅच मैदानामध्ये बघतो. बिग फाईट बिग बॅटल. 12 बॉल 21 ची गरज. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट खेळा बैठक फटका बघायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत 1 रन बनले. नकार दिला अतुलला. सिंगल वर संतुष्ट व्यक्त करावे लागेल. मॅच पुढे पुढे जाईल.
का मॅचेस बनतायत. आज पहिलीच मॅच लास्ट बॉलपर्यंत आली. अतिशय इंटरेस्टिंग सामना राहिला. दोन्ही टीमला विजयासाठी भरपूर धडपड करावी लागली आणि या मॅचमध्ये देखील त्याचे संकेत आता दिसायला लागलेत. 11 बॉल आणि 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. आता विजयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान कोणाचं असायला हवं? टीम नेवालीकडून तर तो अतुल आहे आणि पार्थ आहे. तर दुसऱ्या बाजूला हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं राहील. फटका सजवला, हेलिकॉप्टर फटका लॉन्च केला फील्डर बॉलवर. ओ खरा फिल्डिंग. सूर्याच्या अतिनील किरणाला सामोरं जाऊ शकला नाही आणि बॉल चालला सीमा पार. पंच जरूर आम्हाला इशारा देतील. प्रतीक्षा केली जाते निर्णयाची आणि बॉल चाललाय सीमा पार. षटकार वाढत जाईल टीमचं. आता येणारे चेंडू 10 आणि 14 धावांची गरज आहे. एक मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ आणि तो फटका आता इथे आलाय. 10 चेंडू 14 धावा. म्हणतात ना की विजयाच्या जेव्हा वाटचालीला सुरुवात करतो, जेव्हा आपला प्रवास सुरू होतो, म्हणतात ना की तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या अडचणींना तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. आयुष्यामध्ये कारण देणारी माणसं कधीच मोठं होऊ शकत नाही आणि कारण दिल्यानंतर तुम्हाला विजय कधीच मिळत नाही. तुम्हाला मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावा लागतो. स्लोरवनचा वापर, पुन्हा एकदा संधी. क्षेत्ररक्षक बॉल खाली, चूक तिथे करणार नाही. चांगला झेल हर्षकडून आणि विकेटची पतन. फलंदाज बाद. सुरू आहे. बॅटल मोठे. आपल्याला सगळ्यात जगातील सगळ्यात वेगवान धावपट्टू उसेन बोल्ट हा माहिती आहे. त्याने म्हटलं की लोक 1-2 महिने प्रयत्न करतात, 3-4 महिने प्रयत्न करतात, यश मिळालं नाही तर फील्ड सोडून देतात. अगदीच 7 सेकंद धावण्यासाठी उसेन बोल्टनं त्याच्या वयाचे 4 वर्ष दररोज डेली तो धावत होता. मैदानामध्ये संघर्ष तुम्हाला यश प्राप्तीसाठी भरपूर करावा लागतो. फक्त मैदानावर नव्हे तर मैदानाच्या बाहेर. परंतु इथे विकेट मिळाली. या विकेटनं पुन्हा एकदा प्रेरणा मिळेल जरूर. बॅटिंग लाईनअपचा विचार केला गौरी स्पोर्ट्स नेवालीच्या लॉंग बॅटिंग लाईनअप याही टीमकडे, परंतु सिच्युएशन मैदानामध्ये मायने राखते. प्रेशर क्रिएट झाल्यानंतर किती शातीर खेळाडू असला तरी चुका त्याच्याकडून होत असतात आणि तो प्रयत्न आता हाती घेतलाय. धावसंख्येचा फलक ऑन बोर्डवर धावा लागले. टोटल बोर्डवर धावा आहेत त्या 39 धावा. येणारे चेंडू आणि धावामध्ये अंतर बॉल शिल्लक आहेत 9 आणि रन पाहिजेत विजयासाठी 14 धावा. 9 चेंडू 14 धावा. कोण मारणार बाजी या मॅच मध्ये याची चर्चा सुरू असताना फलंदाज मैदानामध्ये आलाय. फुलटॉस बॉल महेशकडे आणि फटका सजवला जरूर, परंतु एकच रन या बॉलवर मिळेल. प्रत्येक टीमला आपण जो रिव्ह्यू दिलाय थोडंसं संशयात आपण बघितलं. पंचाकडे तिथे बघितलं महेशनं, परंतु एक लीगल बॉल आपल्याला इथे बघायला मिळाला नाही जरूर. चेंडू आणि धावामधील अंतर 8 बॉल 13ची गरज आहे. मॅच पुढे पुढे चाललाय. इंटरेस्ट या मॅच मध्ये वाढतायत. दोन्ही टीम झगडतायत, संघर्ष करतायत, एकमेकांच्या विरुद्ध फाईट करतायत. बॅटल रंगतंय मैदानामध्ये. 8-13. स्लोअरवनचा वापर झाला. टो एंडवर चेंडू लागलाय. युक्ती प्रदर्शन गोलंदाजाकडून झाले. कठीण परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये कोणत्या क्षणाला कोणता चेंडू रिलीज करायचा हे जर शिकायचं असेल तर सगळ्यात अगोदर नाव येतं सर मुथय्या मुरलीधरन. कारण ते म्हणायचे जरी तुम्हाला तुमच्या एका ओव्हरमध्ये 6 चेंडू फेकायचे असले तरी किमान 10 प्रकारचे वेगवेगळे चेंडू तुम्ही तुमच्यामध्ये आत्मसात केले पाहिजे. आणि तशाच पद्धतीचा हा स्लोअरवन तुम्ही बघितला. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पार्थनं मागील बॉलवर सिंगल बनवली आहे, परंतु हा बॉल अतिशय महत्वाचा आहे. महेश आणि त्यासोबत टीमच्या दृष्टिकोनातून व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी. निर्णायक ओव्हरमध्ये गोलंदाज आपण बघितला हर्षनं स्वतःला सिद्ध केलाय. एक षटकार जरूर आला, परंतु या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली, त्यामुळे सामना पुढे चालला. हर्ष वैयक्तिक 2 स्पे तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतं. 2 षटकं फेकली, 21 धावा देत असताना 1 विकेट घेतलाय. आता येणार चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी गौरी स्पोर्ट्स नेवालीला करायचे आहेत 12 धावा.
तर टॉससाठी मी आमंत्रित करेन वाल संघाचे कॅप्टन आपल्याला मुख्य व्यासपीठावर येऊन असणार दिसतं पाहायचंय. थोडीशी स्ट्रॅटर्जीसाठी दोन्ही टीम आणि खेळाडू वेळ घेते. डीजे नितीन प्रतीक्षा करतोय त्यांना एक संधी. राहुल म्हस्कर नेरे यांचे इथे शुभागमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 12 धाव्यांची. अब आएगा खेळ का असली मजा. प्रयास येतोय अगदी त्याला मागील मॅचचं आता चित्र डोळ्यासमोर येत असेल. काय मॅच होती मागील मॅचमध्ये घनश्यामला आपण बघितलं खूप हृदयाची धडकन तेज झालं होती. आज काय मॅचेस बनतायत बघूया. कोण मारणार बाजी, कोण कोणाला थांबवणार, कोणाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहणार. खेळाचा असली बॅटल आता सुरू झालाय. 6 बॉल 12. हा लोअर फुलटॉस बॉल होता. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत बनावं लागेल. दर्शक आयुष्य ते पोहोचू शकले नाही. बॉल चाललाय सीमा पार चौकार. या क्षणाला पार्थला फुलटॉस बॉल मिळणं अगदी त्याच्यासाठी सुवर्ण संधी होती आणि त्याचा फायदा त्याने मैदानामध्ये उचललाय. पार्थची वैयक्तिक खेळ आतापर्यंत त्याने 1 षटकार आणि 1 चौकार दाखवला. 1 ट्रिपल आणि 2 सिंगल केलेत. चांगली बॅटिंग त्यांनी मैदानामध्ये दाखवली. जवळपास 15 वर तो खेळतोय. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बॅटल अजूनही सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवर आपण बघतो सध्या ओमकारला बघायचंय मैदानात. चांगली बॅटिंग. पारचं स्वतःचा अनालिसिस तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळाला आहे. मॅच पुढे पुढे चालली आहे. दोन्ही संघांचा माहोल थोडंसं टेन्शनच आहे. 7 मध्ये 12 पाहिजे होते, आता 5 बॉल मध्ये 8 पाहिजेत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळाडू आहेत. हातामध्ये चेंडू तिथे पोहोचलाय. हर्ष आणि चांगला थ्रो पार्थावा लागेल. धावबाच्या स्वरूपानं महेशच्या खेळीचा अंत. महेंद्र पाटील आता मैदानामध्ये चाललाय. धावसंख्याची गरज आहे. 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज. काय अप्रतिम लढत मैदानामध्ये सुरू असताना. डेंजरस बॅटल. आज मजा आली मॅच मध्ये. काही प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये आपल्या अस्तित्वासाठी लढतोय, आपल्या टीमसाठी लढतोय, आपल्या गावासाठी खेळतोय, झगडतोय, संघर्ष करतोय. 4 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज पार्थला बघायला मिळेल. भरपूर अपेक्षा आहेत या मॅच मध्ये. खारकोपर संघ सध्या खूप जातीनं आता मैदानामध्ये लढतोय, लक्ष केंद्रित करतोय. 100% फिल्डिंग डिपार्टमेंटचं जाळं सजवण्याचा प्रयत्न त्याने आता हाती घेतलाय. ओमकार सज्ज झालाय. फटका बॅटच्या टो एंडवर लागलाय. बॉल चालला पाठीमागे. ग्रेट फिल्डिंग. कारण अगदी जो मागचा एरिया आहे तो खूप डेंजरस असतो. जर त्याला माहिती या मोमेंटला हा चेंडू अडवता आला नसता तर जरूर चौकार गेला असता. निलेश पाटीलचा हा खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळाला. 3 चेंडू आणि 6 वर हा सामना येऊन थांबलाय. ग्रेट बॅटल. अफलातूनी लढत आहे. मैदानामधील माहोल गरम झालाय. दोन्ही संघ संघर्ष करतायत. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. कोण मारणार बाजी याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. महेंद्रसाठी हा प्रकार बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असतं तर काम बनलं असतं, परंतु ॲक्युरसी मध्ये थोडंसं चुकला. पंच सांगतायत विनोदजी पाठे की हा बॉल अगदी ही रन लेग बायच्या स्वरूपाने एक्स्ट्रा स्वरूपाने आले. आता चेंडू आणि धावामध्ये अंतर 2 बॉल 5. काय उत्कंठ आहे या मॅचची. काय लढत आहे, काय बॅटल आहे. दोन्ही संघ अक्षरशः मैदानामध्ये घाम गाळतायत. 2 चेंडू 5 धावा. इंटरेस्ट कसा असावा, संपूर्ण लक्ष या बॉलवर असते प्रेक्षकांचं. दिरंगाई मैदानामध्ये चालत नाही आणि मैदानामध्ये जी सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ सुसाट वेगाने सुटलाय, परंतु त्याला थांबवण्याचं काम केलंय. 2 चेंडू 5 रन.
समोरच्या दिशेने बॉलला टोलाय क्षेत्ररक्षक आहेत हर्ष चूक करणार नाही एक रन बनली आहे दुसऱ्यासाठी डायरेक्ट थ्रो झालाय परंतु रन जरूर 2 मिळतील तिसरी जरूर मिळणार नाही कारण पंच हेच सांगत असताना की रनिंग मध्ये असताना जरूर खेळाडूच्या बॉडीला हा चेंडू ब्रश केलाय योग्य एंडला थ्रो जरूर केला परंतु धावा घेणं स्ट्राईक एंड कडे पोहोचणं महत्वाचं होतं काय लढत आहे मागील सामना 2 बॉल 2 वर येऊन थांबला होता आणि हा सामना 1 बॉल 3 वर येऊन थांबलाय व्हॉट अ मॅच अफलातून ही लढत आहे बघायचं कोण मारणार या मॅच मध्ये बाजी एक चेंडू 3 धावांची गरज आहे म्हणून तर म्हटलं जातं काल देखील मी म्हटलं होतं की बंदे है आओ मुस्के हम पे किसका जोर उम्मीदों के सूरज निकले चारों ओर इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम दोन्ही संघ अस्तित्व घडवतील एक चेंडू 3 रन बघायचंय दोन्ही एंड सुटले तरच ती रन ग्राह्य धरली जाईल समोर आलेत खेळलेत 1 रन बनेल दुसरीसाठी दोन्ही खेळाडू निघालेत योग्य एंडला हा थ्रो 2 रन बनलेत आणि या मैदानामध्ये एका धावेची किंमत काय असते आज गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला पुन्हा एकदा समजलं आणि एका धावेनं सामना गमवावा लागला मॅच जिंकले जय हनुमान खारकोपर संघाला हार्दिक अभिनंदन नेवाली संघ खरं तर स्पर्धेचा नियम खरं तर क्रिकेटचा विजय झाला असाच मी उल्लेख करेन कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम पहिल्या डावामध्ये 52 केल्या होत्या जय हनुमान खारकोपरनं आणि दुसऱ्या डावामध्ये देखील 52च जमवल्या गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाने त्यामुळे त्यांना मॅच ती गमवावी लागली हार्ड लक गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी शुभेच्छा PSI रोशनजी काथार यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय मराठी पाऊल पडते पुढे अग्री समाजाला अभिमान वाटावा असा हा राजबिंड प्रतिनिधी शिक्षणानं सर्व काही साध्य केलं जाऊ शकतो आज त्यांनी त्यांचं स्वतःचं करिअर घडवलं आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मी ग्रामपंचायत सदस्य राजेजी काथारा यांना देखील विनंती करेन की आपणही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं आपले सहर्ष हार्दिक स्वागत आणि केला जाईल लगेच टॉस मॅच होईल विनर वर्सेस विनर एक चांगली फाईट चांगलं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल तर सामना होईल मैदानामध्ये वहा विपक्ष खार